मग काँग्रेसमध्ये तुम्हाला वाईट अनुभवाला पदं मिळत नव्हती तुम्हाला किंवा नाही, मी पदांसाठी काम करत नव्हते. संधी किंवा मनासारखं काम करणं असेल तुम्ही किंवा म्हटलं की काही ठराविकच आई वडिलांच्या मुलांना, म्हणजे तुमचा काय रोग शिंदेकडे आहे की शिंदे- अजिबात नाही सर. ते तर सगळ्या जगाला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे, सोलापूरला माहिती आहे की नक्की कोण तसं करतं. त्याच्याबद्दल कोण मी करत? काय आता ज्योती बोलावं? वाघमारे एवढा बिनधडकपणे बोलतात, आज तुम्ही इथे कशाला बोलताना शब्द राखून ठेवतात? नाही, मी अजिबात कुठलेच शब्द राखून ठेवत नाही सर. पण मला इथं एकच वाटतं की आज सर एकनाथ शिंदे साहेब वेगळे काय आहेत आणि बाकीचे नेते असे काय आहेत, किंवा आज शिवसेना हा सगळ्यात ट्रस्टेड पक्ष का आहे, किंवा इतर पक्षांना गळती का लागलेली आहे. म्हणजे जर तुम्ही तुमचं राजकारण, तुमचं समाजकारण आणि तुमचं पक्ष हा जर फक्त तुमच्या लेकरा बाळांची भविष्य सेट करण्यासाठी जर वापरत असाल ना, तर नाही लोक तुमच्यासोबत उभे राहणार. एकनाथ शिंदे साहेब जे म्हणतात ना की राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो मेहनत करेगा. आज सर मी असेन किंवा मंत्रिपदावरती श्रीकांत शिंदे साहेबांना संधी न देता प्रतापराव जाधवांच्या सारख्या एका सर्वसामान्य शिवसैनिकाला संधी देणं असेल, प्रत्येक वेळेला त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे की पुत्रमोहामध्ये अडकलं की धृतराष्ट्रच होतो आणि महाभारतच घडतं. आणि त्याच्यामुळे या सगळ्या व्यक्तिगत सुखदुःखाच्या पलीकडे जाऊन ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देतात ना, त्याच्यामुळे ते वेगळे ठरतात. परंतु इतर ठिकाणी मात्र पुन्हा तेच होतं की काय करायचं, नाही ना आम्ही कोणाचे पाय चाटू शकत, नाही ना आम्ही कोणाची हुजरेगिरी करू शकत, नाही मिळाली संधी तरी चालेल पण नाही मान झुकवू शकत. या स्वभावामुळे कदाचित माझं काँग्रेसमध्ये पटलं नसेल.